आणि या वेळेला आपल्याला अडकलाय तो प्लास्टिक लवरवरती. सेम विठ्ठल विठ्ठल मंडळी, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक तारपण फिशिंगचा व्हिडिओ घेऊन आलोय. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण मागच्या व्हिडिओत लाईव्ह फिशने तारपण पकडले होते. तर आज आपण सॉफ्ट प्लास्टिक आणि हार्ड प्लास्टिक लूअरचा वापर करणार आहोत. तर चला मग हा व्हिडिओ एन्जॉय करा. आज पण आपण तारपण फिशिंगला चालू आहे आणि हा आपण छोटा लूअर वापरणार आहोत. लास्ट टाइम आपण लाईव्ह वापरले होते फिश, ग्रॉमी फिश, पण यावेळेला आपण प्लास्टिक लूअरने आपण मासे पकडणार आहोत. प्लास्टिक वापरून पाहिला तर आता त्यांना कळायला लागेल की नाही तो नकली मासा आहे. सो आता हा रबरचा सॉफ्ट प्लास्टिक आहे, तर हा वापरून बघूया आपण का रिझल्ट मिळतो. हुकअप झालाय आपल्याला आणि या वेळेला आपल्याला अडकलाय तो प्लास्टिक लवरवरती. सेम तारपण मासाच आहे. ओ छे, आपला मासा सुटलाय. तारपणचं तोंड थोडं हार्ड असतं, त्यामुळे नीट हुकअप झाला नसेल तर तो असा निघून जातो. चला बघूया परत आपल्याला हुकअप होतो का. थोडी हवा पण सुटली आहे, त्यामुळे कास्टिंग सरळ नाही जाते, साईडला जाते. जिथे मला पडायला पाहिजे प्लग तिथे नाही पडते. आता 2 मासे सुटल्यावर अपेक्षित आहे की तिसरा लवकरच हुकअप होईल. आता माशांनी मला
पाहिलं इथे, कारण फ्रेश वॉटरमध्ये त्यांना लगेच दिसतं की कोणतरी किनाऱ्यावर आलं आहे किंवा आपली सावली पडते पाण्यामध्ये, तर त्यांचं बरोबर लक्ष असतं. तेव्हा मी आता बसून कास्टिंग करतो आहे, जेणेकरून माझी सावली पाण्यात पडणार नाही किंवा मी त्यांना कमीत कमी दिसेल. मी इथे कास्टिंग करतोय तोपर्यंत नरेश भाऊ लाईव्ह फिश पकडायला गेलेत. ते आल्यावर मग आपण लाईव्हने ट्राय करणार आहोत. पण आज तारपोनला घरी घेऊन जाणारच आहे. ही साईज मिळते ना इसमें. मस्त जागेवर बघूया आता. मोमेंट आहे थोडी थोडी. घेतोय. लाईव्हचा रिझल्ट चांगला आहे. अरे दो पहले गया. अनदर मिस. एकदा सॉफ्ट प्लास्टिकने ट्राय करते, कारण आमच्या लाईव्ह संपलेत आता. मारलं होतं. गुटली होती. नकली मच्छी मिला नहीं वो जिंदा पे मिला. जिंदा पे मिला. हाँ जिंदा पे बरोबर पकडता. शेवटी आजच्या दिवसाची कमाई. शेवटी आजच्या दिवसाची कमाई 3 तारपोन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.